माझ्या मते जर तुम्ही विचाराल तर कुठलाही प्रकारचे पिंपल्स असो, आहार हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. कारण जसं की मी नेहमी सांगत असतो की सगळ्यात पहिलं आपण जे आहार घेतो त्याचा आहार रस बनतो आणि आहार रस बनल्याच्या नंतर त्याच्यापासून रसधातू बनतो. रसधातू हा डिरेक्टली कनेक्टेड विथ स्किन, म्हणजे हा त्वचेशीच डायरेक्ट संबंधित असतो. म्हणून ज्या वेळेला हा रसधातू चुकीच्या पद्धतीमध्ये तयार होतो त्यावेळेला प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी पिंपल्स या कारणामुळे सुद्धा येण्याची शक्यता असते. काही औषधं अशी असतात की ज्यांचा साईड इफेक्ट पिंपल्स असू शकतात. म्हणजे जसं की उदाहरण सांगायचं झालं तर काही स्टेरॉइड्स असे आहेत की ज्याच्यामुळे शरीरामध्ये स्निग्धता वाढते, या सेबेशियस ग्लँडमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑइल प्रोडक्शन होतं आणि मग पिंपल्स येतात. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुमची काही औषधं सुरू आहेत का हे पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. काही वेळेला आपण धुळीतून जातो किंवा कोणत्या तरी पाण्यामध्ये स्विमिंग करतो, म्हणजे नदीमध्ये स्विमिंग करतो म्हणा किंवा स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतो म्हणा, आणि त्या ठिकाणी हायजीन नसल्या कारणाने सुद्धा या ज्या सेबेशियस ग्लँड असतात म्हणजे ऑइल प्रोडक्शन करणाऱ्या ग्रंथी असतात त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा ते इन्फ्लेमेटरी पिंपल्स होऊ शकतात.